बघा, पहिल्यांदा काय करूया, क्रॅमर्स रूल सोडवण्यासाठी इक्वेशन तयार करून घेऊया. फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे ते इक्वेशन तयार करून घेऊया आणि नंतर एका खाली एक मांडून आपण डीची किंमत डी एक्स आणि डी वायची किंमत काढूया. सोल्युशन, पहिल्यांदा हे इक्वेशन घ्या. 3x minus 2y is equal to 5/2 and 1/3x plus 3y is equal to -4/3. बाळांनो, पलीकडं 2 आहे, 2 अलीकडं दोघांना गुणा. 2 in bracket 3x minus 2y is equal to 5. का भागलेलं आहे त्याचं पक्षांतर काय होणार, दोघांना गुणाकार. 3 दुनी 6x वजा 2 दुनी 4y बरोबर 5. इक्वेशन नंबर 1. पलीकडं x हा वर टाका, x एके x छेद 3 3y छेद 1 -4/3. आता 2 अपूर्णांकांची बेरीज, छेद समान नाहीत, मग छेदांचा गुणाकार छेदात. 3 एके 3 x इंटू एक्स 3 इंटू 3 9y इज इक्वल टू -4/3. 3 डिवाइड केलेल्या पलीकडे जाऊन वर गुणायचं. x प्लस 9y इज इक्वल टू -4/3 इंटू 3. x प्लस 9y इज इक्वल 3 ला 3 गेलं 4 नंबर 2. बाय क्रॅमर्स रूल. आता एका खाली एक इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन तयार करून घेतली बा. 6x minus 4y is equal to 5. 1x plus 9y is equal to -4. d is equal to. इक्वेशन तयार आहेत का? 5 4 5 आणि 4. एक अंक बघितला तरी चालतं, कारण चुकलं तर मग सर्व अंक चुकतात बाळा. पहिल्यांदा x ची किंमत y ची किंमत 6 1 y ची किंमत -4 9. ह्या दोघांचा गुणाकार 6 इंटू 9 मायनस ह्या दोघांचा गुणाकार -4 इंटू 1 9 सक्क 54. वजा वजांचा गुणाकार अधिक मायनस इंटू मायनस मीन्स प्लस 4 इंटू 1 4 58. dx. आता इथं x होता तो x पुढे आला, इथं c ची किंमत, इथं y ची किंमत. c ची किंमत किती आली 5 4. y ची किंमत आली -4 9. ह्या दोघांचा गुणाकार 5 इंटू 9 ह्या दोघांचा गुणाकार -4 इंटू 4. 9 5 45 वजा वजांचा गुणाकार अधिक 4 चूक 16 7 5 11 61. व्यवस्थित बघा. dx 61 आलाय का बघूया. 58 61 बरोबर. 58 आला, 61 आलेला नाही बघा, गणित चुकलेलं आहे. कुठं चुकलंय प्रत्यक्ष बघूया. -4 -4 +4 मायनस इक्वेशन चुकलेलं आहे. सी ची किंमत बाळांनो
-4 आहे बा. -4. आता या दोघांचा गुणाकार मायनस, मायनस मायनसचा गुणाकार प्लस, आणि प्लस मायनस मायनस. आता 45 मधून 16 वजा करा. 45 16 6 आणि किती 15, 9 15 4 1 29. बघा बाळा, चिन्ह कशी चुकतात. dy सांगा, dy वायच्या ठिकाणी c ची किंमत भरा x, x ची किंमत 6 1, c ची किंमत 5 - 4. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार 6 चौक वजा 24 वजा 5 1 5, 24 5 वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. क्रॅमर्स रूल. x बरोबर dx/d. dx ची किंमत किती आल्या सांगा, 29. बाय डी, डी ची किंमत 58 बरोबर 1/2, and y is equal to dy/d. dy किती आला, -29 बाय डी 58 वजा 1/2. x is equal to 1/2 and y is equal to -1/2. x is equal to 1/2 and y is equal to -1/2 is the solution of the given equation. पहिल्यांदा तुम्ही बाळांनो ही इक्वेशन तयार करता आली पाहिजेत. इक्वेशन तयार करायचं, गणित चुकतं. अधिकचं वजा, वजाचं अधिक, त्यांचं गणिताचं नियम, मोठ्या संख्येतून लहान संख्या वगैरे नियम पाठ पाहिजेत. आणि घेताना सुद्धा बाळांनो काही वेळेला चिन्ह राहतात.